पाठ 22वा अति तिथ माती. लेखक द मा मिरासदार. मुलांनो, एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला म्हणजे खूप जास्त प्रमाणात केली तर ती गोष्ट जास्त चांगली होण्याच्या ऐवजी ती अगदी मातीमोल होते, म्हणजेच त्याचं सगळं महत्त्व नष्ट होतं. पण अभ्यासाच्या बाबतीत नाही असं, इतर कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत. आता ही मजेदार गोष्ट ऐकूया. या गोष्टीमध्ये कोण कोण आहेत? चक्रमादित्य महाराज, त्यांचे सेवक, प्रधानजी, गवई बुवा, आणखी कोण कोण आहे ते पण बघूया. ऐका तर मग. चक्रमादित्य महाराजांच्या दरबारात महाराज प्रवेश करतात. सेवक ललकारी देतो. शमशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असतो. आस्ते कदम महाराज, आस्ते कदम. पूर्वीच्या काळी जेव्हा राजा दरबारात प्रवेश करत असे त्यावेळी महाराजांनी सावकाश हळुवारपणे यावे म्हणून आस्ते कदम हा शब्द वापरायची पद्धत होती. महाराज सिंहासनावर बसतात. मंडळी बसा. प्रधानजी, राज्याची हालहवाल कशी आहे? प्रधानजी म्हणतात, गोरगरीब भरपूर कष्ट करता आहेत आणि श्रीमंत लोक सुखात आहे. चोर तेवढे चोऱ्या करत आहे. 4-2 साथीचे रोग आले, त्यात 600-500 माणसं मेली, बाकी सगळे जिवंत आहे. महाराज म्हणतात, अरे वा, म्हणजे आमच्या राज्याची हालहवाल उत्तम आहे म्हणायची. मुलांनो, लक्षात आलं का तुमच्या? हे राज्य उत्तम आहे का, की जिथे गोरगरीब नुसतेच कष्ट करतायत, चोर चोऱ्या करतायत आणि साथीच्या रोगामध्ये माणसं मरतायत? परंतु हा राजा आहे चक्रम राजा, विचित्र राजा, आणि म्हणून त्याला हे छान वाटतं. प्रधानजी सांगतात, एक उत्तम गाणारे बुवा आले आहेत, त्यांचं नाव आहे गानसेन. आता ते गाणं म्हणून दाखवतील. गवई बुवा हातवारे करून एक बेसूर आवाजात गाणं म्हणतात. महाराज म्हणतात, अरे वा, काय सुंदर गाणं तुमचं, तुम्हाला काय बक्षीस देऊ? गवई बुवा म्हणतात, संगीत कलेसाठी काहीतरी करा, संगीताला उत्तेजन द्या. मग महाराज म्हणतात, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा की प्रत्येकाने काही जे बोलायचं आहे ते गात गातच बोललं पाहिजे. जे कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा होईल. आणि शिक्षा काय माहितीये? पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा, मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या. मुलांनो ऐका पहिल्यांदा त्या माणसाला जर सुळावर चढवलं तर तो मरेलच की नाही? मग त्याला पुन्हा हत्तीच्या पायी कसं देणार? नंतर त्याचा कडेलोट कसा करणार? आणि कड्यावरून पडून तो माणूस मेल्यानंतर पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून कसं घेणार? पण आता तुमच्या लक्षात आलं ना की हा चक्रमादित्य राजा आहे. प्रधानजी म्हणतात, आत्ताच दवंडी देतो. दवंडीवाला, ऐका हो तुम्ही ऐका, ऐका हो ऐका, आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे, केवळ गाणे आणि तराणे, चालणार नच इतर फलाणे, राजाज्ञा जो मोडील कोणी, ते उसुळावर त्यास तक्षणी, ऐका हो तुम्ही ऐका. 2 पहारेकरी हातात भाले घेऊन एकमेकांशी बोलत येतात. पहिला म्हणाला, हसून हसून पोट दुखायला लागलं, लोक नुसते गातातच आहेत. हा एकेकांचे आवाज भसाडे. अरे, कोणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम, पण आपण सुद्धा हे गाण्यातच बोललं पाहिजे. तेवढ्यात त्यांना दोघं नवरा बायको भांडत येताना दिसली. ऐकूया. नवरा घाईघाईने येतो, मागून बायको येऊन त्याचा हात धरते. तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, स्वयंपाक आता मी करू कशाचा? नवरा, ए माझे आई, नकोस खिंकाळू, हा चाललो बाजाराला, आणून देतो माल तुला. अन येताना 100-200 तुम्ही वांगी आणा छान सुरेख, आणि तो मी तेल तूप मीठ वांगी आणती, आणखी ती काय सांगी.
दोघेही पहारेकरी हसत हसत म्हणतात, भांडण सुद्धा गाण्यातच करायचं. बाजारात तर किती गंमत उडलीये माहितीये. गिराईक कसं विचारतं बघा दुकानदाराला, दुकानदार दादा, अहो दुकानदार दादा, तुम्ही कसा दिला कांदा? रुपयास 4 शेर रावसाहेब, रुपयास 4 शेर रावसाहेब, त्या तर आम्हा एकच शेर, घालू नका हो कचरा केर. माल अमुचा पांढरा फेक, कांदे किती हे स्वच्छ सुरेख, 4 आणे नाहीत फार, मांडून ठेवा आज उधार. नाही 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 चालणार, आज रोख उद्या उधार. अरे बाजारात ही गंमत आणि राजवाड्यात तर आणखीनच मौज. राजवाड्यामध्ये महाराज गाणं म्हणत प्रवेश करतात. आलो आलो मी, राणी कुठे आमची, ही इथे महाराज मी, आज तुझे तोंड चुकले कशाने, या पडशाने मज गांजियले. आणि ती शिंकते. जा जा झणी, जा जा झणी, घेऊन या वैद्या. तेवढ्यात आरडाओरडा, महाराज महाराज अशा गाण्यातल्या हाका ऐकू येतात. महाराज घाबरून गातात, अरे काय झाले? सेवक म्हणतात, महाराज अरे बोल ना झडकरी, महाराज आपुला प्रिय राजवाडा, पुढे बोल गद्या, महाराज महाराज आपुला प्रिय राजवाडा. आता बोलतोस लवकर का मुंडकं उडवू तुझं? सेवक, आपुला प्रिय राजवाडा, जळुनी खाक झाला. काय माझा राजवाडा जळाला आणि तू आत्ता मला सांगतोस? क्षमा करावी महाराज, पण आपलीच आज्ञा होती ना सगळं गाण्यात सांगायचं. खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी म्हणतात, राजवाडा सुखरूप आहे, थोडक्यात वाचला, आग विझवली. महाराज म्हणतात, पण फारच छान झालं, पण माझ्या आज्ञेने हा फार घोटाळा झालाय. आता कोणी गाईल त्याला सुळावर चढवा. प्रधानजी म्हणतात, हा हा महाराज, क्षमा असावी, आपण ही आज्ञा परत घेतली तर उपकार होईल, नाहीतर अति तिथे माती. म्हणजे आधी सगळं गाण्यातच म्हणायचं आणि आता कुणी गाणं म्हटलं तर त्याला मारूनच टाकायचं. महाराज म्हणाले, शाब्बास प्रधानजी, पटलं आम्हाला, अति तिथं माती असं म्हटलंच आहे. तेव्हा ही आज्ञा रद्दच झाली.